Good morning to all of you. Last time we have discussed यंग्स मॉड्युलस. सो आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक बघितला तो कोणता होता? यंग्स मॉड्युलस आपण पाहिलेलं. यंग्स मॉड्युलस काय असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आज स्टार्ट करायचं आहे त्याच्यानंतरचं टॉपिक बल्क मॉड्युलस. काय बघायचा? बल्क मॉड्युलस काय असतो काय नाही ते पाहायचं, ठीक आहे ना. सो आपल्याला माहिती कुठलाही मॉड्युलस जर असेल तर मॉड्युलस काय असतो? एक रेशो असतो. मॉड्युलस काय राहतोय? रेशो असते. कशा कशाचा रेशो असतो तो? एक स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. त्याला आपण काय म्हणत असतो? मॉड्युलस म्हणतो. त्याला काय म्हणायचं? मॉड्युलस. आज आपल्याला बघायचं दुसरा मॉड्युलस, ज्याचं नाव आहे बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस, ठीक आहे. बल्क मॉड्युलस जो आहे तो एकतर काही बुक मध्ये बी किंवा काही बुक मध्ये कशाने इंडिकेट करतात के. जसं की आपण याच्या अगोदरचा जो मॉड्युलस बघितला होता, कोणता मॉड्युलस होता? यंग्स मॉड्युलस. आणि यंग्स मॉड्युलस रिप्रेझेंट वाय. कशानं रिप्रेझेंट करायचो आपण त्याला? वाय न रिप्रेझेंट करतो, त्याला म्हणायचं यंग्स मॉड्युलस. आणि यंग्स मॉड्युलस हा कशाशी रिलेटेड असायचा? तर लेंथशी. जर मटेरियलची जर लेंथ चेंज होत असेल, वायर असेल किंवा कुठल्याही एखादी बॉडी जर असेल, तर तो जो तिथं जो मॉड्युलस प्रोड्यूस होतो त्या मॉड्युलसला आपण काय म्हटलं होतं? यंग्स मॉड्युलस म्हणायचो. काय म्हणायचो? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस कशा कशाचा रेशो असायचा? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. कुठलाही मॉड्युलस असो आपल्याला माहिती काय असतो? तो एक रेशो असतो स्ट्रेस आणि स्ट्रेनचा, ठीक आहे. आज बघायचं आपल्याला बल्क मॉड्युलस. आता बल्क मॉड्युलस म्हणजे काय की आपल्याला माहिती बल्क म्हणजेच व्हॉल्यूमशी रिलेटेड करतो. कशाशी रिलेटेड असतो? व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ काय की हिच्यामध्ये जो स्ट्रेस किंवा स्ट्रेस असणार आहे, जो स्ट्रेस असेल किंवा स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे काय चेंज होणार आहे? आपल्या बॉडीचा व्हॉल्यूम चेंज होईल. काय चेंज होईल? व्हॉल्यूम. मग याचं डेफिनेशन जी कशाची? बल्क मॉड्युलसची. बल्क मॉड्युलस के इज इक्वल्स टू कोणता स्ट्रेस येईल? व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन आर कॉल्ड बल्क मॉड्युलस. आर कॉल्ड बल्क मॉड्युलस, ठीक आहे. किंवा डेफिनेशन जर लिहायची झाली तर बघा, बल्क मॉड्युलस इज द रेशिओ ऑफ. बल्क मॉड्युलस इज द रेशिओ ऑफ. कशा कशाचा रेशिओ आहे बल्क मॉड्युलस? बल्क मॉड्युलस हा व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेनचा आहे. सो बघा, बल्क मॉड्युलस इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ कशा कशाचा? व्हॉल्यूम स्ट्रेस to the volume strain are called bulk modulus, ठीक आहे ना. सो बल्क मॉड्युलस हा व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेनचा रेशो असतो. आता बघा, आपण दोन्ही फॉर्म्युले काढले होते. बल्क व्हॉल्यूम स्ट्रेसचा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहिती आणि व्हॉल्यूम स्ट्रेनचा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला माहिती, जिच्यामध्ये आपण काय कन्सिडर करायचो? लेट अस कन्सिडर ए बलून, ठीक आहे. सो व्हॉल्यूम काय असेल? व्ही बी द ओरिजिनल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर काय करायचो की या बलूनला काय करायचं? डेल्टा पी इतकं काय करायचं? आपण ऍडिशनल प्रेशर अप्लाय करायचो. किती प्रेशर अप्लाय करायचो? डेल्टा पी. जेव्हा आपण डेल्टा पी एवढं प्रेशर अप्लाय करतो एखाद्या बलूनवर, तर हिच्यामध्ये काय होतं बघा, जेव्हा डेल्टा पी इतकं प्रेशर आपण त्याच्यावर अप्लाय करतो तर या बलूनचा व्हॉल्यूम काय तो डिक्रीज होतो. आणि तो आपण असं सॉलिड लाईन काढला होता, बरोबर. पहिले व्हॉल्यूम होता व्ही आणि तिच्यामध्ये किती चेंज येतो? तर डेल्टा व्ही. किती चेंज येतो? डेल्टा व्ही. आणि त्याच्यामधलं इंटरनल जे प्रेशर असतं, ऑलरेडी पहिलं जे प्रेशर असतं ओरिजिनल प्रेशर, ते पी असतं. आणि किती प्रेशर अप्लाय करतो आपण? डेल्टा पी इतकं प्रेशर त्याच्यावर अप्लाय करतो. त्याच्यावरून मग आपण काय केलं होतं? व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काढला होता. तर आपला व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल्स टू कशाचे इक्वल मिळतो? तो चेंज इन प्रेशर. जेवढं प्रेशर आपण बाहेरून दिलेलं आहे तेवढ्या किंवा डेल्टा पी इतका काय प्रोड्यूस होत असतो? व्हॉल्यूम स्ट्रेस प्रोड्यूस होत असतो, हे आपल्याला माहिती. त्याच्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेन काढला. व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन. ही डेफिनेशन आपली स्ट्रेनची. चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. व्हेन अँड अप्लाइड इन प्रेशर. जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करत आहे किंवा प्रेशर इन्क्रीज करत आहे, तर इथं कोणता डायमेन्शन चेंज होऊ लागला? या बॉडीचा व्हॉल्यूम चेंज होऊ लागला.
कोणता चेंज होऊ लागला? व्हॉल्यूम. मग चेंज इन व्हॉल्यूम कोणता होता? डेल्टा व्ही. आणि ओरिजिनल व्हॉल्यूम काय होता? व्ही. मग आपला फॉर्म्युला तिथं आला होता व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल्स टू काय मिळालं होतं आपल्याला? डेल्टा व्ही अपॉन व्ही. चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केल्या तर बघा, के इज इक्वल्स टू म्हणजे बल्क मॉड्युलस के असेल किंवा बी असेल, या युनिटमध्ये ज्या ठिकाणी के किंवा बी आला असेल, आला असेल के किंवा बी, त्याला काय म्हणायचं? बल्क मॉड्युलस. आणि जिथे वाय आला असेल त्याला काय म्हणायचं? यंग्स मॉड्युलस. त्याला काय म्हणायचं? यंग्स मॉड्युलस. ठीक आहे ना. सो बघा आता के इक्वल्स टू व्हॉल्यूम स्ट्रेस काय मिळालं आपल्याला? डेल्टा पी. व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? डेल्टा पी डिवायडेड व्हॉल्यूम स्ट्रेन काय? डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही अपॉन व्ही. तर हा व्ही बघा कुणाला मल्टिप्लाइड जाईल? डेल्टा पी ला. म्हणजे आपला जो बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला येईल तो येईल के इज इक्वल्स टू व्ही डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही. या फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो बघा? बल्क मॉड्युलस कॅल्क्युलेट करू शकतो. के मीन्स बल्क मॉड्युलस. के मीन्स बल्क मॉड्युलस. कॅपिटल व्ही बी द ओरिजिनल व्हॉल्यूम. जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तिच्यामध्ये बल्क मॉड्युलस दिलेला आहे, चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे, डेल्टा पी दिलेला आहे, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगू शकतो? तो व्ही. व्ही म्हणजेच ओरिजिनल व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय? ओरिजिनल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर डेल्टा पी म्हणजे काय? इन्क्रीज इन प्रेशर, किंवा त्यानं जर म्हटलं की किती प्रेशर रिक्वायर्ड असेल इतका व्हॉल्यूम हे करण्यासाठी, चेंज करण्यासाठी, म्हणजे रिक्वायर्ड प्रेशर विचारलं किंवा चेंज इन प्रेशर विचारलं तर आपल्याला डेल्टा पी काढायचं आहे. त्यानं म्हटलं एवढं प्रेशर अप्लाय केलं, ओरिजिनल व्हॉल्यूम एवढा होता आणि बल्क मॉड्युलस त्या मटेरियलचा एवढा होता, तर त्यानं जर म्हटलं की आता आपल्याला काय फाइंड आउट करा? डेल्टा व्ही. काय फाइंड आउट करा? डेल्टा व्ही. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर आपल्याला डेल्टा व्ही काढायचं. मग याच्यावरून बघा किती फॉर्म्युले तयार होतील आपले. सपोज आता आपल्याला ओरिजिनल व्हॉल्यूम काढायचं सांगितलं. काय काढायचं सांगितलं? ओरिजिनल व्हॉल्यूम. तर ओरिजिनल व्हॉल्यूम साठी बघा, हा व्ही डेल्टा व्ही डिवाइड इकडे केल्यावर मल्टिप्लाइड, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू डेल्टा व्ही इंटू के डिवायडेड बाय काय येईल आपला? डेल्टा पी. व्ही इक्वल्स टू डेल्टा व्ही के डेल्टा पी. ठीक आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम साठी. त्याच्यानंतर चेंज इन प्रेशर काढायचं सांगितलं. चेंज इन प्रेशर काढायचं सांगितलं तर बघा, डेल्टा पी इक्वल्स टू परत हा के किंवा डेल्टा व्ही इंटू के, डेल्टा व्ही इंटू के डिवायडेड बाय आता असेल ओरिजिनल व्हॉल्यूम. आता असेल ओरिजिनल व्हॉल्यूम. या फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? चेंज इन प्रेशर. काय फाइंड आउट करू शकतो? चेंज इन प्रेशर. त्याच्यानंतर बघा अजून काय काढायचं सांगू शकतो? डेल्टा व्ही. डेल्टा व्ही काढायचं सांगितलं तर केनं त्याला रिप्लेस करायचं. सो डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा व्ही इज इक्वल्स टू व्हॉट? व्ही ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू चेंज इन प्रेशर डिवायडेड बाय बल्क मॉड्युलस के. या फॉर्म्युल्यावरून बघा चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं सांगितलं तर हा यूज करायचा, बल्क मॉड्युलस काढायचं सांगितलं तर हा यूज करायचा आहे, त्याच्यानंतर ओरिजिनल व्हॉल्यूम साठी हा यूज करायचा आहे आणि चेंज इन प्रेशर साठी हा यूज करायचा आहे. जसं आपण यंग्स मॉड्युलसचे व्हेरियस टाइप्स बघितले होते. यंग्स मॉड्युलस मध्ये आपण वाय काढला, त्याच्यानंतर इन्क्रीज इन लेंथ काढली, ओरिजिनल लेंथ काढायची असेल तरी फॉर्म्युला बघितला, मास काढायचं असेल, डेन्सिटी दिली तर काय करायचं ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बरोबर. तर आता एवढे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. नंतर बघा ही झाली आपलं डेफिनेशन वगैरे. आता येते युनिट. युनिट बघा काय युनिट? बल्क मॉड्युलसचं युनिट काय? याचा फॉर्म्युला एकदा लिहून देतो. के इज इक्वल्स टू डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही अपॉन व्ही. यालाच आपण काय लिहू शकतो? व्ही डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही. हा झाला आपला फॉर्म्युला कशाचा? बल्क मॉड्युलस. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं त्याचं युनिट. ठीक आहे. बघा आता याचं सुद्धा युनिट जे येणार आहे ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर येणार आहे. कारण मी सांगितलं कुठलाही मॉड्युलस असो, कोणताही विचारू, यंग्स मॉड्युलस असो, बल्क मॉड्युलस असो, युनिट येईल आपलं स्ट्रेसचं. युनिट कशाचं येणार आहे? स्ट्रेसचं. कारण की स्ट्रेन हा युनिटलेस क्वांटिटी आहे. स्ट्रेन ही काय? युनिटलेस क्वांटिटी आहे. म्हणजे युनिट जे असेल, युनिट येणार तुमचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन एसआय सिस्टीम. न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन एसआय सिस्टम अँड डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन सीजीएस सिस्टीम. डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन सीजीएस सिस्टीम. डायमेन्शन्स काय असतील? m0 t मायनस 2. m किती येतो? m0 l मायनस 1
T-2 हे झाले कशाचे डायमेन्शन्स आपले याची कशाचे बल्क मॉड्युलस. कोणताही मॉड्युलस विचारू डायमेन्शन्स वगैरे सारखे असतील. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण व्हॉल्यूम स्ट्रेस मध्ये किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन मध्ये बघितलं होतं की जो व्हॉल्यूम स्ट्रेस असेल किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन असेल तर तो आपण सॉलिडचाही काढू शकतो, लिक्विडचाही काढू शकतो आणि गॅसेसचा सुद्धा काढू शकतो. पण यंग्स मॉड्युलस हा फक्त कशाची प्रॉपर्टी होती? ओनली सॉलिड्स. यंग्स मॉड्युलस इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. पण बल्क मॉड्युलस ही फक्त सॉलिडची आहे का किंवा लिक्विडची आहे का किंवा गॅसची का? सो बल्क मॉड्युलस इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बल्क मॉड्युलस इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पहिला पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की बल्क मॉड्युलस is a property of solid, liquid and gas. आपण बल्क मॉड्युलस हा सॉलिडचा सुद्धा काढू शकतो, ते माहिती आपल्याला, लिक्विडचा सुद्धा काढू शकतो आणि कशाचा काढू शकतो? गॅसचा सुद्धा काढू शकतो. बट बल्क मॉड्युलस म्हणजे काय? के. मग कशाचा जास्त असेल कशाचा कमी असेल हे माहित असलं पाहिजे. तर लक्षात ठेवायचंय जो के म्हणजे काय? आता लक्षात ठेवायचं बल्क मॉड्युलस. के म्हणजे काय? बल्क मॉड्युलस. सो के इज मॅक्सिमम म्हणजे बल्क मॉड्युलस इज मॅक्सिमम फॉर सॉलिड. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम सॉलिड साठी, त्याच्यानंतर अँड लिस्ट इन गॅसेस किंवा स्मॉल इन लिक्विड. बट लिस्ट इन गॅसेस. बघा सगळ्यात जास्त बल्क मॉड्युलस जो असतो कोणत्या मटेरियलचा असतो? तर सॉलिडचा. सॉलिडचा के म्हणजेच बल्क मॉड्युलस हा सगळ्यात जास्त असतो. आणि जर गॅसचा विचारला तर बल्क मॉड्युलस ऑफ गॅस सगळ्यात कमी असतो आणि त्याच्या मधातला म्हणजे थोडासा कशाचा असतो? लिक्विडचा. म्हणजे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त बल्क मॉड्युलस हा सॉलिडचा आणि सगळ्यात कमी असतो गॅसचा. सगळ्यात कमी काय असतो? गॅसचा. आता इथं बघा जर आपण मला एक क्वेश्चन सांगा, आन्सर सांगा की जर आता तुम्हाला एक लिक्विड दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? लिक्विड, आणि त्यानं म्हटलं तुम्हाला त्याचं बल्क मॉड्युलस फाइंड आउट करा. बल्क मॉड्युलस फाइंड आउट करा. मला सांगा तुम्ही काढू शकता किंवा त्याचं बल्क मॉड्युलस 0 असेल लिक्विडसाठी. आपण बल्क मॉड्युलस लिक्विडचा काय करू शकतो? काढू शकतो. कारण की यंग्स मॉड्युलस 0 का असायचा लिक्विडचा? कारण की लिक्विडला कुठली लेंथ नव्हती किंवा गॅसचा जर विचारलं तर त्याला स्पेसिफिक लेंथ नसते पण व्हॉल्यूम असतो. पण त्याला व्हॉल्यूम असतो आणि जर व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम चेंज होणार. तर व्हॉल्यूम काय होणार? चेंज. याचा अर्थ इथं बल्क मॉड्युलस ऑफ लिक्विड 0 होणार नाही, बल्क मॉड्युलस ऑफ गॅस 0 होणार नाही. लक्षात राहील. पण बल्क मॉड्युलस ऑफ परफेक्टली प्लास्टिक बॉडी लक्षात ठेवायची. के फॉर perfectly plastic body is infinite. ठीक आहे. बल्क मॉड्युलस जो असेल कशाचा? परफेक्टली प्लास्टिक बॉडीचा किती असतो? तर तो इन्फायनाइट असतो. किती असतो? इन्फायनाइट. का असेल इन्फायनाइट? परफेक्टली इलास्टिक बॉडीचं. परफेक्टली इलास्टिक बॉडीचं कारण की तिच्यामध्ये आपण रिझन बघितलेले यंग्स मॉड्युलस मध्ये की तो जो स्ट्रेन असतो तो काय? तो 0 होतो. कारण की एक्झॅक्टली जेवढे डायमेन्शन चेंज होतात तेवढेच काय होतात? ओरिजिनल डायमेन्शन्स मध्ये तो येत असतो. एवढं आपण काय करायचं? लक्षात ठेवायचं. आणि मॅक्सिमम फक्त याचं फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवा कशाचा? बल्क मॉड्युलसचा. हे करून घे, एकदा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. न्यूमेरिकल घ्या तिच्यात.
find the increase in pressure, find the increase in pressure, find the increase in pressure required to decrease volume of mercury by 0.001%, by 0.001%, ब्रॅकेट मध्ये लिहायचंय बल्क मॉड्युलस के इज इक्वल्स टू दिलेलं आपल्याला त्यानं 2.8 इंटू 10 रेस टू दी पॉवर 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. चला बघा, find the increase in pressure required to decrease the volume of mercury by 0.01% bulk modulus दिलेला आहे. काय म्हणतो बघा व्यवस्थित प्रॉब्लेम मध्ये की काय काढायचं, फाइंड द इन्क्रीज इन प्रेशर. आपल्याला इन्क्रीज इन प्रेशर काढायचं म्हणजे डेल्टा पी फाइंड आउट करायचं, डेल्टा पी काढायचं आहे. टू डिक्रीज व्हॉल्यूम, व्हॉल्यूम डिक्रीज झाला पाहिजे. किती डिक्रीज झाला पाहिजे तर तो 0 म्हणजे डेल्टा व्ही दिलेला आपल्याला त्यानं 0, कारण की डेल्टा व्ही म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. डिक्रीज असेल किंवा इन्क्रीज असेल त्याला आपण डेल्टा लिहितो. चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू 0.001% ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूमच्या 0.00% ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि परत काय दिलेलं त्यानं बल्क मॉड्युलस. बघा गिवन मध्ये दिलेल्या क्वांटिटीज लिहून घेऊ. सगळ्यात अगोदर बघा त्यानं आपल्याला काय दिलेली, चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे डेल्टा व्ही. तो किती दिला बघा, 0.001% ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम किती असेल त्याचा 100, ओरिजिनल व्हॉल्यूम किती असेल 100, आणि त्याच्यातला किती चेंज व्हायचा म्हणतो फक्त तो 0.01%, 0.001% चेंज होतो. मग बघा याला काय लिहू शकतो आपण, हा जर आपण डेल्टा व्ही अपॉन व्ही म्हणजेच डेल्टा 0.001 डिवायडेड बाय 100, तेव्हाच आपला काय निघेल, डेल्टा व्ही अपॉन व्ही काढायचं, कारण की फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डेल्टा व्ही अपॉन व्ही ची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे ना. आता बघा याचं कॅल्क्युलेशन कसे करायचे, 100 ने याला डिवाइड करायचं, 100 ने काय करायचं, डिवाइड करायचं. 1 2 3 कितीनं पॉईंट शिफ्ट केला बघा आपण, 3 जर पॉईंट शिफ्ट केला तर हा काय तो 1, 1 2 3 इंटू 10 रेस टू दी पॉवर -3. इकडे बघा 1 2 0 जर गायब केले तर 10 रेस टू दी पॉवर किती येतात, हे +2, 1 इंटू 10 रेस पॉवर +2. आता बघा 1 1 ला डिवाइड केलं 1 आन्सर, हा प्लस वर गेल्यावर काय होईल मायनस, म्हणजे 10 रेस टू दी पॉवर -3 इंटू 10 रेस टू दी पॉवर -2. म्हणजे जो डेल्टा व्ही अपॉन व्ही असेल, चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम, तो किती दिलेला आहे आपल्याला त्यानं, 10 रेस टू दी पॉवर -5. किती दिलेला आहे, 10 रेस टू दी पॉवर -5. एवढा आपल्याला त्यानं डेल्टा व्ही अपॉन व्ही दिलेला आहे. नंतर बघा काय दिलेलं आहे, बल्क मॉड्युलस दिलेला आहे म्हणजे के दिलेला आहे. के ची व्हॅल्यू किती आपली 2.8 इंटू 10 रेस टू दी पॉवर 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे झाले आपले गिवन क्वांटिटी. त्याच्यानंतर बघा फाइंड काय फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये त्यानं, तर इन्क्रीज इन प्रेशर काढायचंय. काय काढायचं सांगितलं, इन्क्रीज इन प्रेशर. इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे आपल्याला काढायचं आहे डेल्टा पी. काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा पी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता बघा डेल्टा पी काढायचं आहे. आता व्हॉल्यूम वगैरे असेल, बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज करायचं. फॉर्म्युला आता बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. बल्क मॉड्युलस कशाने इंडिकेट करतो आपण, के. स्ट्रेस डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही. सो व्ही वर गेला किंवा डायरेक्ट आपण जर पुट केलं तर डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही आलेला आहे. डेल्टा व्ही अपॉन व्ही आलेला किती आलेला आहे तो आपला 10 रेस टू पॉवर, किंवा डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करा. डेल्टा पी फाइंड करायचा आहे, डेल्टा पी काढायचा. हा इकडे जर गेला, डेल्टा पी काढून घेऊ. डेल्टा पी व्ही
डेल्टा पी डिवायडेड बाय हा डेल्टा व्ही. ठीक आहे, डेल्टा पी काढायचा, इकडे घेऊन जाऊ याला. तर हा फॉर्म्युला काय बघा, के डेल्टा पी इक्वल्स टू ह्या मल्टिप्लाइड याला म्हणजे डेल्टा व्ही अपॉन काय हा व्ही. बघा आता बल्क मॉड्युलस किती दिलेलं आपल्याला 2.8 इंटू 10 रेज टू दी पॉवर 10 मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही अपॉन व्ही फाइंड आउट केला आपण. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही किती आलेलं आहे 10 रेज टू दी पॉवर -5 10 रेज टू दी पॉवर -5. सो लास्ट आन्सर बघा 2.8 जसंच तसं, कारण की ती मल्टिप्लाइड 1 आहे. सो 1 मल्टिप्लाइड बाय 2.8 इंटू 10 रेज टू दी पॉवर 10 -5. सो 10 - 5 इज 10 रेज टू पॉवर 10 रेज टू दी पॉवर 5. डेल्टा पी इक्वल्स टू आला आपला प्रेशर एवढं आलं. युनिट काय देऊ सांगा, प्रेशरचं युनिट काय असतं, एक तर पास्कल द्यायचं किंवा त्याला काय द्यायचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं असेल आपलं चेंज इन प्रेशर रिक्वायर्ड व्हॉल्यूम. कारण की बघा मी अगोदरच सांगितलं होतं की आपला व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काय येतो, व्हॉल्यूम स्ट्रेस इक्वल्स टू डेल्टा पी. आणि डेल्टा पी जर काढायचं म्हणलं तर त्याच्या स्ट्रेसच्या एवढा येतो जवळपास 2.5. फक्त तिच्यामध्ये बघा आपली पॉवर काय झाली त्यातून त्याला आपण मायनस केलं. स्क्रीनशॉट घे त्याचा. झाला, ठीक आहे. आता होमवर्क साठी आता बघा तुमच्या न्यूमेरिकल मध्ये थोडंसं चेंज करायचं आहे. फाइंड द इंक्रीज इन प्रेशर रिक्वायर्ड टू डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ मर्क्युरी बाय 0.0001%. 0.0001% and the bulk modulus of liquid is 3.4 into 10 raised to the power 10 Newton per meter square. 3.4 into 10 raised to the power 10 Newton per meter square. हा न्यूमेरिकल सॉल्व करायचा आहे. ठीक आहे ना, करून बघा. सेम प्रॉब्लेम, फक्त व्हॉल्यूम जो होता पहिले 0.001% होता. आता या न्यूमेरिकल मध्ये आपण जो व्हॉल्यूम चेंज केलेला आहे तो व्हॉल्यूम चेंज झाले त्याचा 0.0001%. 0.0001%. ठीक आहे. पटकन घेतलं करेक्शन करू. स्क्रीनशॉट घ्या वाटलं. नंतर घ्या एक अजून. How much should be pressure on a liter of water be changed to compress it by 0.10% bulk modulus of water is equals to 2.2 into 10 raised to the power 9 Pascal. बघा हिच्यामध्ये फक्त वर्ड चेंज केले थोडासा. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये या प्रॉब्लेम मध्ये काहीच डिफरन्स नाही, सेम प्रॉब्लेम दिले. फक्त बघा हाऊ मच शुड बी प्रेशर, किती प्रेशर लागेल ऑफ ए लिटर ऑफ वॉटर बी चेंज टू कंप्रेस. प्रेशर अप्लाय केलं, काय केलं प्रेशर म्हणजे कंप्रेस केलं. आपण कंप्रेस केल्यावर काय होणार आहे, जर आपण एखाद्या बलूनला जर असं प्रेस केलं तर व्हॉल्यूम काय त्याचा डिक्रीज होतो. एवढं लक्षात ठेवायचं, कंप्रेस केल्यावर व्हॉल्यूम डिक्रीज होतो. मग तो काय म्हणतो किती प्रेशर चेंज करावं लागेल, कारण की आपण डेल्टा पी प्रेशर इन्क्रीज करतो ना. सो किती प्रेशर इन्क्रीज करावं लागेल म्हणजे आपला जो पाणी असेल त्याचा व्हॉल्यूम किती डिक्रीज होईल 0.10%. 0.10%. बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर दिलेले 2.2 into 10 to the power 9 पास्कल. सो बघा
सेम प्रॉब्लेम दिलेला आहे. सो गिव्हन मध्ये आपल्याला पहिले त्यानं दिलेलं आहे कंप्रेस बाय व्हॉल्यूम दिलेला आहे डेल्टा व्ही किती दिलेला आहे तो 0.10% ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूम व्हीच्या. जसं आपण तिच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. आता इथं सुद्धा काय करावं लागेल बघा, डेल्टा व्ही अपॉन व्ही 0.10% डिवायडेड बाय पर्सेंटेज काढायचं 100 न डिवाइड करून. एकनं जर मी इथं पॉईंट शिफ्ट केला तर 1 इंटू 10 टू पॉवर मायनस 1 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 1 डिवायडेड बाय 100 म्हणजेच इथं किती येईल 1 इंटू 10 रेस टू दी पॉवर 2. 1 न 1 ला कॅन्सल किती राहा 1. इथे 10 रेस टू पॉवर मायनस 1 ही प्लस वर गेल्यावर काय होईल मायनस 2. सो किती येईल आन्सर तुमचं 10 रेस टू दी पॉवर मायनस 3 किंवा 1 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3. डायरेक्ट 10 टू पॉवर मायनस 3 लिहिलं तरी चालेल किंवा 1 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3. एवढं मिळालं आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर बघा त्यानं बल्क मॉड्युलस दिलेला आपल्याला वॉटरचा. सो बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर म्हणजे केडब्ल्यू. केडब्ल्यूचा अर्थ काय बघा, के सफिक्स डब्ल्यू याचा अर्थ काय बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर. बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर जे लिक्विड दिलं असेल तो सफिक्स यूज करायचा. इथं काय एकच दिलं त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. सो तो दिलेला आहे आपल्याला 2.2 इंटू 10 रेस टू दी पॉवर 9 पास्कल. 2.2 इंटू 10 टू पॉवर 9 पास्कल. सो हे झाले गिव्हन डेटा. आता काढायचं काय फाइंड. फाइंड जसं विचारलेलं तसं लिहू. हाऊ मच शुड बी प्रेशर म्हणजे आपल्याला काढायचं प्रेशर किंवा चेंज इन प्रेशर. चेंज इन प्रेशर. आता हे फॉर्म्युला लक्षातच ठेवायची म्हणजेच काढायचं आपल्याला डेल्टा पी. सो फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे बल्क मॉड्युलसचा. फॉर्म्युला बल्क मॉड्युलस के इज इक्वल्स टू काय असतो डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा अगोदर. त्याच्यानंतर इथे व्हॅल्यू पुट केलं चालतं ते मल्टिप्लाइड जातं पण अगोदर फॉर्म्युला बनवून घ्यायचा. आता डेल्टा पी विचारला हा याला आपण याला असं लिहितो व्ही डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही. ठीक आहे ना. डेल्टा पी काढायचा हा मल्टिप्लाइड हा डिवाइड म्हणजे डेल्टा पी इक्वल्स टू के ला काय मल्टिप्लाइड जातो डेल्टा व्ही डिवाइडेड बाय व्ही. सो के दिलेला आहे आपल्याला. परत बल्क मॉड्युलस किती 2.2 इंटू 10 रेस टू दी पॉवर किती 9 पास्कल इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही या केस मध्ये केले आलेला आहे आपला 1 इंटू 10 रेस टू दी पॉवर मायनस 3. सो 1 ने याला मल्टिप्लाइड केलं काही फरक पडते काय 2.2. सो 9 मायनस 3 10 रेस टू दी पॉवर 6 पास्कल. हा असेल आपला चेंज इन प्रेशर इज रिक्वायर्ड टू चेंज इन व्हॉल्यूम. 0.010% जर व्हॉल्यूम डिक्रीज करायचं असेल आपल्याला किती 0.10% व्हॉल्यूम डिक्रीज करण्यासाठी किती प्रेशर इन्क्रीज करावं लागेल तर ते 2.2 इंटू 10 रेस टू पॉवर 6 पास्कल एवढं जेव्हा आपण प्रेशर चेंज करू किंवा इन्क्रीज करू तेव्हा त्याचा व्हॉल्यूम जो असेल तो डिक्रीज होईल 0.10%. किती डिक्रीज होईल तो 0.10%. घ्या स्क्रीनशॉट पटकन. ओके बर ग्रुपवर टाकून द्या ना ज्यानं काढला तो. गुड. नेक्स्ट घ्या. A solid brass sphere. A solid brass sphere of volume 0.305 meter cube 0.305 meter cube is dropped in ocean where water pressure is 2 into 10 raised to the power 7 Newton per meter square. If bulk modulus of liquid, if
bulk modulus of liquid is 6.1 into 10 raised to the power 10 Newton per meter square. What is change in volume? What is change in volume of sphere? What is change in volume of sphere? ठीक आहे, व्यवस्थित लिहा. एक सॉलिड ब्रास दिलेला आहे, ऑफ त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे त्या स्पेअरचा, तो दिलेला आहे 0.305 मीटर क्यूब. त्याला काय केलं, ड्रॉप केलं म्हणतो एक समुद्रामध्ये, वेअर वॉटर प्रेशर, त्या ठिकाणचं जे वॉटरचं प्रेशर आहे ते दिलेले 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इफ त्या वॉटरचा बल्क मॉड्युलस दिलेला आहे 6.1 × 10⁻⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉट इज अ चेंज इन व्हॉल्यूम? आपल्याला काय करायचं सांगितलं त्यानं, चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आहे. काय करायचं सांगितलं, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय काढायचं आहे सांग. डेल्टा व्ही, गुड, डेल्टा व्ही काढायचा आहे. ठीक आहे. बघ आता बघा काय काय दिलेलं आहे. एक ब्रासचा स्पेअर दिलेला आहे, त्याचा काय दिलेला, व्हॉल्यूम दिलेला आहे. मग डेल्टा व्ही काढायचा म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, कॅपिटल व्ही दिलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम दिलेलं आहे, बरोबर ना. सो व्ही इज इक्वल्स टू गिवन, आपल्याला ओरिजिनल व्हॉल्यूम दिलेला आहे या ठिकाणी, तो दिलेला आहे 0.305 मीटर क्यूब. ठीक आहे. ड्रॉप इन ऑशियन, त्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते दिलेलं आहे आपल्याला, त्याला 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्या लिक्विडचा, जो ऑशियन मध्ये लिक्विड आहे त्याचा आपल्याला लिक्विडचा काय दिलेलं आहे, बल्क मॉड्युलस दिलेलं आहे, म्हणजेच के दिलेला आहे, के ऑफ वॉटर. किती दिलेला आहे तो, 6.1 × 10⁻⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. अजून काय दिलं का बघा. आता दिलेल्या क्वांटिटीज बघा सर्वच्या सर्व एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्व्हर्शन करायचं का नाही. ठीक आहे ना. नंतर बघा गिवन झालं, फाइंड काय काढायचंय बघा आता या ठिकाणी, व्हॉट इज चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम काढायचं, चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे ना. म्हणजेच काय करायचं आहे, डेल्टा व्ही काढायचा. सो फॉर्म्युला, बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज करायचा. सो बल्क मॉड्युलस के इज इक्वल्स टू व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन डेल्टा व्ही अपॉन व्ही. याला लिहायचं व्ही डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही. असेच फॉर्म्युले चालायचे, म्हणजेच एकदा सवय झाली की ते लक्षात राहतात. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं सांगितलं, त्यानं डेल्टा व्ही काढायचंय. आता डेल्टा व्ही काढायचा तर या डेल्टा व्ही ला फक्त के न रिप्लेस करायचं, बाकी फॉर्म्युला जसंच तसं आहे.